नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुणे नाशिक महामार्गावरील कोहिनूर सेंटर तळेगाव चौक चाकण येथील हॉटेलमध्ये मध्यरात्री हॉटेल बंद झाल्यानंतर शिरून सोबत आणलेली दारू पिण्याचा प्रयत्न करत खंडणीची मागणी काही जणांनी केली. त्याचप्रमाणे हॉटेलमधील आचारी व इतरांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची घटना कोहिनूर सेंटर तळेगाव चौक चाकण येथील चौधरी हॉटेलमध्ये गुरुवारी 30 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी हॉटेलमधील गंभीर जखमी झालेल्या आचार्याच्या दिलेल्या फिर्यादीवरून ओंकार बिसनारे, दिनेश दिवे, अतुल तांबे, टिल्या घोडके, रजत सय्यद, मयूर तरडे अशा 6 जणांवर खंडणी व गंभीर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास संबंधित 6 जण चौधरी हॉटेलमध्ये गेले. हॉटेलमध्ये दारू पिण्यास मनाई असताना त्यांनी सोबत आणलेल्या दारूच्या बाटल्या खोलून टेबलवर दारू पिण्यास बसले. त्यावेळी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी मध्यरात्र झाली असून हॉटेल बंद झाले आहे, या हॉटेलमध्ये दारू पिण्यास मनाई असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर चिडलेल्या 6 जणांनी हॉटेलमधील लोखंडी झारा व बाहेरून दगड आणून हॉटेलच्या काउंटरवर घातला, तोडफोड केली. तसेच हॉटेलमधील आचार्याच्या डोक्यात लोखंडी झारा मारून गंभीर जखमी केले. इतर कर्मचाऱ्यांना देखील जबर मारहाण केली. दर महिन्याला आम्हाला हप्ता द्यावा लागेल असे सांगितले. दरम्यान हॉटेलमधील सर्व कर्मचारी दहशतीने पळून गेले. या प्रकरणी चाकण पोलिसात 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हॉटेलमधील आचार्याच्या डोक्यास 5 टाके पडले असून त्याच्यावर चाकणमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेलपिंपळगाव येथील एक तरुणी तडीपार असताना देखील राहत्या घरी मिळून आली. या प्रकरणी चाकण पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केलाय. ऐश्वर्या राठोड, वय वर्ष 22, राहणार शेलपिंपळगाव, तालुका खेड असे तडीपार असताना हद्दीत मिळून आलेल्या 22 वर्षीय महिलेचे नाव आहे. याबाबत चाकण पोलीस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव अवजड कंटेनरने पल्सर दुचाकीला दिलेल्या धडकेत एक 18 वर्षीय तरुण गंभीर जखमी झालाय. अपघातानंतर संबंधित कंटेनर चालक तसाच पुढे पसार झाला. अक्षय विकास चव्हाण, वय वर्ष 18 असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षय चव्हाण हा काही कामानिमित्ताने पल्सर मोटारसायकलवरून शिक्रापूर ते चाकण रोडने जात असताना कडाचीवाडी, तालुका खेड येथे कंटेनर क्रमांक MH43BX 5378 यावरील चालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करत बेदरकारपणे कंटेनरने मोटारसायकलला जोरात धडक दिली. यात दुचाकीस्वार अक्षय हा गंभीर जखमी झालाय. अपघातानंतर चालक कंटेनर सोडून पसार झालाय. या प्रकरणी अक्षयच्या वडिलांनी चाकण पोलिसात तक्रार दिली आहे. चाकण परिसरातील 3 वेगवेगळ्या भागातून 21 ते 27 वयोगटातील तरुणी व महिला अशा 3 बेपत्ता झाल्याची बाब समोर आली आहे. यशवंतनगर, आंबेठाण चौक, चाकण येथून एक 24 वर्ष वयाची तरुणी बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणीच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नाणेकरवाडी येथील 21 वर्ष वयाची तरुणी बेपत्ता झाली असून या प्रकरणी तिच्या भावाने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याचप्रमाणे नाणेकरवाडी येथून एक 27 वर्ष वयाची विवाहिता बेपत्ता झाली असून तिच्या पतीने याबाबत चाकण पोलिसांत पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथक पुणे ग्रामीण पोलीस दलात नवीन श्वान दाखल झालंय. हे नवीन श्वान बेल्जियम मलिनोइस जातीचे अत्यंत चाणक्य श्वान आहे. नवीन श्वान असलेल्या पिल्लूचे नाव माया ठेवण्यात आलंय. याआधी पहिल्यांदाच पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये बेल्जियम मेलेनाइस जातीचे श्वान वीरा हिला 2 वर्षापूर्वी पोलीस दलामध्ये घेण्यात आलेले आहे. वीरा ही 6 महिन्याची झाल्यानंतर तिला श्वान प्रशिक्षण केंद्र शिवाजीनगर येथे स्फोटके ओळखण्याच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या आर्टिकलचे प्रशिक्षण श्वान वीरा हीच देण्यात आले. त्यामध्ये श्वान वीरा हिने वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये बॉम्बचे आर्टिकल शोधले. त्यामध्ये A ग्रेड मिळाला. त्यानंतर तिने पुणे ग्रामीण व कोल्हापूर येथे झालेल्या पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये लागोपाठ 2 वर्षे पदक प्राप्त करून पुणे ग्रामीण पोलीस दलाची मान उंचावलेली आहे. श्वान वीरा हिची जबाबदारी पोलीस हवालदार गणेश फापाळे व पोलीस नाईक गोरखनाथ भामगर यांच्याकडे आहे.
खेड तालुक्यात पावसाळी व ढगाळ वातावरण कायम आहे. मध्यंतरी जोरदार पाऊस व ढगाळ वातावरण होते. गेले 6-7 दिवस पावसाने धुमाकूळ घातला. अजूनही ढगाळ वातावरण खेड तालुक्यात कायम आहे. अनेक भागात ट्रॅक्टर चालक पावसामुळे मशागत टाळत आहे. काही दिवस निरभ्र वातावरण आवश्यक आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पण सध्या ढगाळ वातावरण आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशित वातावरणच नाही, यामुळे काळ्या कसदार जमिनीत वाफसा तयार होत नाही. भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची भीती कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी हलक्या सरी किंवा वादळांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते पावसाचा जोर आता ओसरला असला तरी पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यातील चिंबळी गावातील मोर्या नगर भागात वन्य प्राण्यांचा वावर वाढलाय. या भागात एकाच दिवसात 3 वेळा तरच हा प्राणी आढळून आल्याचे स्थानिकांनी याबाबतचे फोटो व व्हिडिओ पाठवून कळवले आहे. आळंदी मरकळ रोडवर एका अज्ञात दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेमुळे एक इसम जखमी झाला. अपघातानंतर धडक दिलेला दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेला. हनुमंत पवार राहणार आळंदी हे या अपघातात जखमी झाले आहेत. चाकण आंबेठाण रस्त्यावर चित्राईमळा मंदिराजवळील रस्त्यावर भटक्या श्वानांचा उपद्रव वाढलाय. या कुत्र्यांची या भागातून जाणाऱ्या नागरिकांमध्ये मोठी दहशत आहे. शिरोली पाईट वांद्रा रस्ता दुरुस्तीबाबत प्रशासनाला निवेदन. खेड तालुक्यातील पश्चिम भागातील अत्यंत महत्वाचा असणारा शिरोली पाईट वांद्रा या रस्त्यावर पाईट ते सुपे सातकरवाडी पर्यंतच्या पडलेले मोठमोठे खड्डे भरून रस्ता दुरुस्ती करण्याबाबत व तसेच अवकाळी पाऊस झाल्यामुळे भात, सोयाबीन, भुईमूग इत्यादी पिकांचे पंचनामे होऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याबाबत तहसीलदार खेड व सार्वजनिक बांधकाम विभाग राजगुरुनगर यांना पश्चिम भागातील सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन निवेदन दिले. खेड तालुक्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली आहे. तालुक्यात राजगुरुनगर ते वाडा भोरगिरी, राजगुरुनगर ते पाईट आंबोली वांद्रा, राजगुरुनगर ते कडूस, कोहिंडे, वाशेरे औदर, चाकण ते करंजविहिरे, गडद वांद्रा, पूर्व भागातील राजगुरुनगर ते वाफगाव चिंचबाईवाडी, राजगुरुनगर ते कणेरसरपूर, राजगुरुनगर दावडी, चिंचोशी, आळंदी परिसरात आळंदी ते मरकळ आदी प्रमुख ग्रामीण मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. ग्रामीण भागातील रस्ते खड्ड्यात गेले असून साईड पट्ट्या निकाम्या झाल्याने डांबरी रस्ते तुटले आहेत. समोरासमोर आलेल्या 4 चाकी गाड्यांना रस्त्यावरून खाली उतरून मार्गस्थ व्हावे लागते. खेड तालुक्यातील रस्त्यांसाठी मागील काही वर्षात 5,500 कोटी रुपयांचा खर्च केल्याचा दावा करण्यात येत असताना समोर येत असलेले हे चित्र अत्यंत विदारक असल्याचे स्थानिक नागरिक बोलत आहेत. आळंदीत रन फॉर युनिटीचे आयोजन. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिनाचे औचित्य साधून आळंदी पोलीस स्टेशनतर्फे रन फॉर युनिटी या उपक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. राजगुरुनगर नगर परिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीची प्रभागनिहाय अंतिम प्रारूप यादी शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गरकड यांनी दिली. तब्बल 2719 हरकती आल्या होत्या, त्यावर सुनावणी घेण्यात आली होती. सुनावणीनंतर प्रभागनिहाय मतदार संख्येत बदल होऊन 31 ऑक्टोबर रोजी अंतिम प्रारूप मतदार यादी प्रभागनिहाय प्रसिद्ध करण्यात आली आहे. राजगुरुनगरमधील प्रभागनिहाय मतदार संख्या पुढीलप्रमाणे: प्रभाग 1 2366, प्रभाग 2 2605, प्रभाग 3 2083, प्रभाग 4 1975, प्रभाग 5 2568, प्रभाग 6 1557, प्रभाग 7 3399, प्रभाग 8 2577, प्रभाग 9 3863, प्रभाग 10 2808 असे एकूण 25,801 मतदार आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत. आळंदी नगर परिषदेच्या जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत एकूण 550 मतदारांची नावे दुबार आढळून आली आहेत. त्यांनी आपले मतदान कोणत्या प्रभागात करावायचे आहे याबाबतचा लेखी अर्ज नगर परिषद कार्यालयात सादर करावा, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे. खेड तालुक्यातील पंचायत समिती, गटनिहाय जिल्हा परिषद, गटनिहाय गावे यांची माहिती तालुक्यातील जनतेला व्हावी यासाठी गट आणि गणनिहाय माहिती देत आहोत. आज पाहूया जिल्हा परिषद गट रेटवडी, ज्यात एकूण 24 ग्रामपंचायती असून या गटातील पंचायत समिती 2 गणात ग्रामपंचायती या पुढीलप्रमाणे विभागल्या आहेत. रेटवडी गणात 10 ग्रामपंचायती तर वापगाव गणात 14 ग्रामपंचायती आहेत. यात काही संयुक्त ग्रामपंचायती असून मसुळी गावांची संख्या वाढलेली आहे. पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाला खिंडार पडला आहे. पक्षाचे विद्यमान कार्याध्यक्ष संग्राम मोहोळ यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय.
प्रभारी जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांच्या नेमणुकीनंतर मोठा असंतोष जिल्हा काँग्रेस कमिटीत निर्माण झालाय। सामान्य कार्यकर्त्याला न्याय भेटत नाही, वशिलेबाजी सुरू असून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय दिला जात नाही अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत। चाकण औद्योगिक भागात अनधिकृतपणे हजारो झाडांची कत्तल होत आहे। चाकण वन अधिकारी मात्र जाणीवपूर्वक कारवाई करत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। वराळे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष राहुल बुट्टे पाटील यांनी सांगितले की सावरदरी, म्हाळुंगे, चाकणखेड येथील एका कंपनीमध्ये बेकायदेशीररित्या व चोरून देशी वृक्षांची कत्तली जात आहे। याबाबत तक्रारी करून देखील कारवाई होत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे। राज्यस्तरावरील राजकीय उलथापालथीमुळे सत्ता समीकरणात आमूलाग्र बदल झालाय। राज्य आणि केंद्रातील राजकीय बदलांचा परिणाम थेट राजकारणावर झालाय। अशातच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये अनेकांनी पक्षाचं काय ठरायचं आहे ते ठरव, मात्र आतापासूनच प्रचाराची राळ उडवून देण्यास सुरुवात झाली आहे। खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी अशाच प्रकारे शेल पिंपळगाव जिल्हा परिषद गटात प्रचंड शक्ती प्रदर्शन केल्याची बाब समोर आली आहे। खेड तालुक्यात आगामी जिल्हा परिषद निवडणूक येऊ घातल्यानं इच्छुक उमेदवारांची तयारी आता सुरू झाली आहे। काळूस मेदनकरवाडी जिल्हा परिषद गटातून इच्छुक असलेले गणेश आरगडे यांनी जोरदार जनसंपर्क सुरू केलाय। खेड तालुक्यातील कडाचीवाडी गणेश मंदिरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली। गावातून एकाच इच्छुक उमेदवारानं लढावं असा निर्णय एकमतानं घेण्यात आल्याचं माजी उपसरपंच बाळासाहेब कड यांनी सांगितलंय। यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अशोक खांडेभराड यांच्यासह अन्य इच्छुक देखील उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजलं असून नवीन नियमाप्रमाणे उमेदवारांना निवडणूक खर्च मर्यादा आखून देण्यात आली आहे। आता किती उमेदवार या चौकटीत राहून खर्च करणार हा संशोधनाचा भाग आहे। ग्रामपंचायत जवळगे खुर्द गावातील दशक्रिया घाट परिसरातील गायरान जागा आणि रस्त्यालगतच्या झाडांची बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणावर कत्तल आणि विक्री केली जाते। याबाबत स्थानिकांनी वन विभागाकडे तक्रार केली आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील मार्केटमध्ये आता दररोज पहाटे नव्हे तर दररोज सायंकाळी भाजीपाला बाजार भरणार असल्याची माहिती खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी दिली आहे। शनिवारी या भाजीपाला बाजाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे। नमस्कार, आज आपण आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले चाकण आवारामध्ये त्या ठिकाणी उभे आहोत आणि उद्या ह्या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बाजार समिती एक अभिनव उपक्रम त्या ठिकाणी चालू करते आहे की संध्याकाळी 6 वाजता उद्या खरं तर शनिवारी 1 तारखेला आपल्या या पालेभाज्यांचं मार्केट, धनामेथीचं मार्केट संध्याकाळी आपण त्याचं उद्घाटन शेतकऱ्यांसाठी करतोय आणि हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं तालुक्यातल्या फार महत्त्वाची गोष्ट आहे। कारण आपल्या शेतकरी वर्गाला बऱ्याचदा मंचर, नारायणगाव किंवा जगताप पिंपळे या परिसरामध्ये संध्याकाळच्या मार्केटची व्यवस्था आपल्या तालुक्यामध्ये नसल्यामुळं जावं त्या ठिकाणी लागायचं। त्यामुळे तालुक्यामध्ये फिरत असताना सगळ्या शेतकरी वर्गाची एक भावना होती की खऱ्या अर्थानं सभापती, संचालक मंडळानं, बाजार समितीनं नवीन उपक्रम बाजार समिती त्या ठिकाणी राबवत आहे, तर आमच्याही खऱ्या अर्थाने या मालाला आपल्या तालुक्यामध्ये बाजारपेठ त्या ठिकाणी मिळावी आणि मग आम्हाला मंचरला जायला लागणार नाही, जुन्नरला, नारायणगावला जायला लागणार नाही, जगताप पिंपळ्याला जायला लागणार नाही। पण मी आमचे व्यापारी मतदारसंघातले माणिक शेठ गोरे, महेंद्र शेठ गोरे या दोघं आमचे सगळे प्रशासन त्या सगळ्यांनी इथले जे आडते आहेत, जे याच्यामध्ये काम करतायत पालेभाज्यांच्या विषयामध्ये, त्यांच्याशी सगळ्यांशी चर्चा केली आणि या सगळ्यांच्या समन्वयातनं आमचे प्रशासन असेल, ह्या सगळ्यांनी आमच्या ह्या सगळ्या संचालक मंडळांनी सगळ्या आडत्यांशी चर्चा केल्यानंतर असा निर्णय ठरला की संध्याकाळी 6 ते 10 या वेळामध्ये हे मार्केट शेतकऱ्यांसाठी चालू करायचं आणि त्याचा शुभारंभ उद्यापासून त्या ठिकाणी होतोय। आणि हा शुभारंभ होत असताना शेतकऱ्यांना काय काय सुविधा आम्ही देणार आहे की शेतकऱ्यांना डिजिटल मार्केट संपूर्णपणे त्याची व्यवस्था त्या ठिकाणी करणार आहे। भाजीपाला किंवा शेतीमालाचा उघड लिलाव होणार आहे। विक्रीनंतर तात्काळ वजन मापाची अधिकृत पट्टी त्या ठिकाणी दिली जाणार आहे। अल्पदरामध्ये शेतकऱ्यांना जेवण व्यवस्था संध्याकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये देखील दिली जाणार आहे आणि सगळे व्यवहार पारदर्शीपणानं करण्याचं काम बाजार समिती सगळं नियंत्रण त्याच्यामध्ये ठेवणार आहे। शेतकऱ्यांना जे जे काही करता येईल त्या दृष्टीनं आम्ही सगळी मदत करण्याचं काम, सगळी सेवा सुविधा उपलब्ध करण्याचं काम खऱ्या अर्थानं करणार आहे। यापूर्वी 7-8-10 वर्षापूर्वी राजूनगरच्या परिसरामध्ये संध्याकाळचं मार्केट मोठं होतं, परंतु कालांतरानं काही तांत्रिक कारणानं ते बंद झालं। नंतर 1-2 वेळा आपण चालू करायचा प्रयत्न केला तर त्याला यश त्या ठिकाणी आलं नाही। आता आम्हाला अपेक्षा आहे, आशा आहे
की शेतकऱ्यांची जी भावना होती की चाकण किंवा खेड कुठेही तुम्ही चालू करा, आता वाहतूक व्यवस्था सुरळीत त्या ठिकाणी झाली आहे. माणूस 10 मिनिटांमध्ये खेडपासून चाकणच्या परिसरामध्ये येतो. त्यामुळं तालुक्यातल्या शेतकऱ्यांची भावना विचारात घेऊन आम्ही सगळ्या मंडळींनी, सगळ्या संचालक मंडळाने, सगळ्या प्रशासन आम्ही ठरवलं आणि म्हणून उद्या शेतकऱ्यांसाठी ही व्यवस्था त्या ठिकाणी त्याचा शुभारंभ आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबाशेठ काळे, तालुक्याचे आमचे सगळे नेते मंडळी, सगळे बाजार समिती संचालक मंडळ आणि सर्व शेतकरी वर्ग यांच्या माध्यमातून हा शुभारंभ त्या ठिकाणी होत आहे. या निमित्तानं मला तालुक्यातल्या शेतकरी वर्गाला आवाहन करायचं आहे की आपण सगळ्यांनी खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांच्यासाठी बाजार समितीने ही व्यवस्था त्या ठिकाणी चालू केली आहे. आपण सगळ्यांनी आपला माल भविष्यामध्ये या बाजार समितीमध्ये संध्याकाळच्या वेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेऊन यावा. आपल्यासाठी उपलब्ध केलेल्या व्यवस्था जी त्या ठिकाणी केलेली आहे त्याचा आपण बाजार समितीच्या वतीनं लाभ त्या ठिकाणी घ्यावा. आणि विशेषतः संध्याकाळी किती जरी वाजले तरी शेतकऱ्यांसाठी जेवणाची जी व्यवस्था आहे ही फार महत्त्वाची आहे. ती संध्याकाळी 6 ते 10 या वेळामध्ये ते देखील चालू राहणार आहे. आपल्या माध्यमातून तालुक्याच्या शेतकरी वर्गाला मी आवाहन करतो आणि उद्या देखील आपल्या सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित राहावं असं आपल्या माध्यमातून आवाहन करतो. धन्यवाद. पुणे लाईव्हच्या तमाम दर्शकांना कळवण्यात येते की मागील 7 वर्षे पुणे लाईव्हच्या माध्यमातून खेड तालुक्यातील घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न निर्भीड, निष्पक्ष आणि निशुल्क बातम्यांतून करण्यात आला आहे. ही सर्व यंत्रणा सांभाळताना कुठल्याही स्वरूपाच्या जाहिराती घेण्यात आल्या नाही. खेड तालुक्यातील काही पत्रकारांनी पदरमोड करून आजवर हे माध्यम चालवण्याचा आटोकाट प्रयत्न चालवलाय. प्रत्येक दिवशी युट्यूब सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम अशा सर्व माध्यमातून दररोजच्या 24 तासात तब्बल 2.5 ते 3 लाख लोक पुणे लाईव्ह पाहतात. दर्शकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. मात्र संसाधने अत्यंत मर्यादित असल्यानं पुढे अशीच पदरमोड करून हा पसारा चालवणं अत्यंत कठीण होत आहे. त्यामुळे पुढील काळात काही बातम्यांच्या खाली लहान पट्टीत काही जाहिराती घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मात्र अशा जाहिराती घेत असताना कुठलेही गुन्हेगार, असामाजिक प्रवृत्ती, समाजसेवेचा बुरखा घालून अपप्रकार करणारी मंडळी, अवैध व्यवसाय आणि बोगस व्यवहार करणारे तसंच ब्लॅकमेलर्स यांना ज्याप्रमाणे बातम्यांमध्ये मागील 7 वर्षात थारा देण्यात आला नाही, त्याच प्रकारे अशा जाहिरातींमध्ये देखील असामाजिक मंडळींना थारा दिला जाणार नाही. जाहिराती घेत असताना केवळ व्यावसायिक, राजकीय, वाढदिवस अशा प्रकारच्या जाहिराती अत्यंत माफक दरात प्रकाशित करण्याचा प्रयत्न पुढील काही काळात केला जाणार आहे. याशिवाय अनेक दर्शकांच्या मागणीनुसार दशक्रिया विधीच्या जाहिराती मोफत किंवा अत्यंत नाममात्र दरात प्रसिद्ध करून गावागावातील दुःखद दशक्रिया विधीची सूचना तालुक्यातील जनतेला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जाहिराती केवळ बातम्यांच्या खालील पट्टीत काही वेळ दाखवल्या जाणार असून त्याचा बातम्यांवर काहीही परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे आणि याची सर्व दर्शकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.